आलेली ते बोलत राहतात. अहो, काय करताय तुम्ही? संजू, मी दादासाहेबांना बोललो खरं की माझं मी बघेन, पण हे कॅल्क्युलेशन केल्यावर कळतंय की बोलणं वेगळं आणि करणं वेगळं. का? खरंच भला मोठा प्रश्न पडलाय का संजू. आता करायचं काय? जे आपल्याला राहायला हे घर आहे, आईसाहेब आहेत, बेबी मावशी आहेत तोपर्यंत, आणि त्या आहेत तोपर्यंत मीही हे घर सोडून जाणार नाही. आपण इथे आहोत तोपर्यंत 2 वेळचं खायला तरी मिळेल, तसा माझा हक्कच येतो. कारण जे काय आहे ते वाडवडिलांची पुण्याई आहे. पण काय करणार ना, ना हाताला नोकरी आहे ना काही काम. हे आयतं बसून खायला नाही, मन ग्वाही देत नाहीये. तर सुजित या सगळ्यांवर लात मारून बाहेर पडला, त्याने स्वतःचा ढाबा टाकला, आज तो सेट आहे. पण माझं तसं काही नाही. बरं, प्रामाणिकपणे नोकरी करून फार मोठी इस्टेटही जमा नाही केली. आहेत थोडे थोडके पैसे, पण तेही गंगाजळी नाही पुरणार का? मी काय म्हणते, आपण एखादा बिझनेस केला तर? विचार चांगला आहे, पण फार थोड्या FD आहेत का? इन्व्हेस्टमेंटही इतक्या नाही आहेत की नवीन बिझनेस उभा करू शकतो किंवा नवीन काही करू शकतो. मग आता नाही म्हणजे तुम्ही काहीतरी विचार केला असेलच की. विचार केलाय, इथेच कुठेतरी जमिनीचा तुकडा बघावा, मी ती कसेन आणि त्यातून जी काही मीठ भाकर मिळेल ती आपण खाऊ. माझं काम मी करेन आणि त्यात तुझी आता पोलीस ट्रेनिंग सुरू होईल. एकदा तुझं करिअर सेट झालं की मी आनंदाने शेती करेन. अहो, माझ्यामुळे तुमची नोकरी. हे संजू, प्लीज माझ्यामुळे नको म्हणूस. जे झालं ते उगाळत नको बसायला. पुढे काय करायचं याचा विचार करू. ते आंबेगावच्या वेशीवर गोयटे आहेत ना, त्यांना त्यांची जमीन विकायची आहे. पण ते जी किंमत सांगतायत तेवढे पैसे नाहीयेत ग संजू माझ्याकडे. बरं, कर्ज काढायला गेलो तर तिथेही थोडा प्रॉब्लेम आहे. कोर्टात केस चालू, त्यात मी डिसमिस पोलीस ऑफिसर. सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आडव्या येत आहेत. पण डोंट वरी, मी करेन काहीतरी. काही जुने कॉन्टॅक्ट्स आहेत ते वापरून बघतो. नको काळजी करू, आलोच. घ्या, चहा आणलाय तुमच्यासाठी. चहा सोबत हा डबा कसला आहे? सोल्युशन आहे. सोल्युशन कसलं? काल तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं. म्हणजे लई प्रश्न विचारता बरं का तुम्ही. हे घ्या, बघा. अगं पण आहे काय यात? अहो बघा तर खरं. स्त्रीधन आहे माझं. नाही म्हणजे मला माहिती आहे माझी आई डॅडी काही लई श्रीमंत नाहीये, पण आपल्या लग्नाच्या वेळेस आईने जे काही दागिने माझ्या अंगावर चढवले होते ते सगळे आहेत याच्यात.